हॅलो नमस्कार श्रोते हो आणि प्रेक्षक हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, आपला सेगमेंट फॅशनिस्टा या सेगमेंटच्या अंतर्गत आपण एक आज खूप सुंदर अशी मुलाखत इथे घेणार आहोत. खरं तर फॅशनकडे पाहण्याचा दृष्टिकोन जो आहे तो लोकांचा बदलत चाललेला आहे आणि हाच बदललेला दृष्टिकोन आज आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे, ऐकायला मिळणार आहे. कारण म्हणजे आत्तापर्यंत मी खूप फार क्लिअर बोलणारी मुलगी आहे. आत्तापर्यंत आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, फॅशन म्हटलं, मॉडेलिंग म्हटलं की बऱ्याचदा मराठी माणूस मागे असतो. पण आत्ता जी मी नावं इथे घेणार आहे ते पाहिल्यानंतर तुम्हाला कळेल की अर्थात मराठी माणसाने सुद्धा अगदी अभिमानाने या फॅशन इंडस्ट्रीमध्ये उडी मारलेली आहे आणि ते काहीतरी केवळ हलकं फुलकं असं नाही तर काहीतरी धमाकेदार घेऊन आलेले आहेत. तर अर्थात आज आपल्यासोबत जोडली गेलेली आहे स्मृती एंटरप्राइजेस प्रस्तुत ज्वेल वन पेजंट, हा जो एक खूप सुंदर आणि भव्य दिव्य असा फॅशन शो होणार आहे. या संपूर्ण फॅशन शोची या ब्युटी पेजंटची टीम. तर आज आपल्यासोबत स्मृती एंटरप्राइजेसच्या फाउंडर आणि द ज्वेल वन ब्युटी पेजंटच्या ऑर्गनायझर स्वतः स्मृती बोंडगे मॅडम आज आपल्यासोबत जोडलेले आहेत. मॅम, तुमचं खूप खूप स्वागत आचार्य 90 FM वरती. त्याचबरोबर जर एखाद्या व्यक्तीने निर्णय घेतला की या इंडस्ट्रीमध्ये आपण काहीतरी वेगळं करू शकतो, तर तो निर्णय घेतलेला कशा पद्धतीने यशस्वीरित्या पूर्ण करायचा याचं उत्तम उदाहरण अर्थात आपले दुसरे ऑर्गनायझर आहेत आधार शिंदे सर. सर, तुमचं खूप खूप स्वागत. त्याचबरोबर असं म्हणतात की कोणतीच गोष्ट ही एका किंवा दोघांनी पूर्ण होत नाही. पुढे जायचं असेल तर आपण नेहमी एकमेकांना साथ देऊन एकमेकांचा हात धरून पुढे गेलं पाहिजे. आणि असं म्हणत या संपूर्ण प्रवासामध्ये द ज्वेल वन ब्युटी पेजंट सोबत जोडलेले आहेत चंद्रकांत जयभाई सर. सर, तुमचं खूप खूप स्वागत. तर एकंदरीतच द ज्वेल वन ब्युटी पेजंटचे हे 3 ज्वेल आज आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. थँक्यू कोमल. तर अर्थात स्मृती मॅम, नावच वरती लागलेलं आहे स्मृती एंटरप्राइजेस प्रस्तुत. तर म्हणजे असं का वाटलं की आपण हा फॅशन शो घेऊन यावा? मिस महाराष्ट्र, मिसेस महाराष्ट्र ही एक जी वेगळी संकल्पना आहे आणि ती वेगळ्या पद्धतीने तुम्ही मांडताय, तर का? जेव्हा आम्ही जेव्हा आम्हाला ही संकल्पना सुचली तेव्हा आम्हाला थोडी भीती वाटली की फॅशनमध्ये आपला तर काही होल्ड नाही, म्हणजे आपल्याला काही नाही, जास्त अनुभव नाही आहे किंवा एक्सपिरियन्स नाही आहे, तर कसं करायचं. बट आमचा जो विजन होता ना की नाही, हे आपण सर्वसामान्य महिलेसाठी करतोय की फॅशन इंडस्ट्रीमध्ये तिनेच पाऊल ठेवायचं का, की जिची फिगर 24, 36, 24 असं काही ते असतं. बरोबर. ते तसंच असायला हवं की ती सुंदरच असली हवी, की तिने ते जे आपण जे नाईट रुटीन करतो तिनेच, स्किन केअर रुटीन जे करतो ते तिनेच करायला हवं का? नाही, असं आम्हाला वाटलं की नाही, हे सर्वसामान्यासाठी हवं. आणि म्हणूनच आम्ही ही संकल्पना अशी रचली की नॉट ओनली ऑनलाईन ऑडिशन्स. आता कसं आहे की ऑनलाईन ऑडिशन्स, जसे आपले घरगुती महिला असते, तिला ऑनलाईन ऑडिशन्स कसं जमणार आहे? म्हणजे आपण तिला स्लॉट दिला की ह्या स्लॉटमध्ये आम्ही तुम्हाला कॉन्टॅक्ट करू, पण समजा तिची मुलं आहेत, तिला नाहीच जमलं, तिचा स्वयंपाकाचा टाइम आहे किंवा तिच्या घरी कोण आजारी आहे, कसं जमणार आहे? म्हणून आम्ही असा विचार केलो की आम्ही प्रत्यक्षात फिजिकल ऑडिशन्स घेणार, ज्याच्या मागे हाच उद्देश आहे की ही एव्हरी वुमन, म्हणजे ही प्रत्येक महिला सगळं सोडून म्हणजे नेहमीसाठी नाही, सगळं सोडून म्हणजे थोडा वेळ स्वतःसाठी का होईना थोड्या वेळासाठी ती बाजूला येऊन आपलं हे ऑडिशन्स देऊया आणि नंतर फिनालेसाठी प्रिपेअर करण्यासाठी तिच्याकडे खूप टाइम आहे. तर म्हणजे खरं तर ही कॉन्सेप्टच मुळात खूप चांगली आहे. कारण युजली असं होतं की खरं तर हाऊसवाईफ सुद्धा खूप अशा येतं की ज्यांना समोर TV वरती एखादी छान मॉडेल बघितलं की असं वाटतं मी अशी चालू शकेन का, माझ्याकडे कधी असा क्राऊड येईल का? तर मला असं वाटतंय द ज्वेल वन त्या सगळ्यांसाठी आहे. जिला कोणाला असं वाटत असेल की नाही, आपल्यालाही असं काहीतरी करायला पाहिजे, की म्हणजे टीव्हीवर किंवा कुठेतरी आपला एक व्हिडिओ असायला पाहिजे जे आपण जोपासू. बरोबर. भले क्राऊन मिळो ना मिळो,
तो एक एक्सपिरियन्स तर मिळायला हवा, म्हणून हा आम्ही घाट घातलाय. नक्कीच. पण असं म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषासोबत एक स्त्री असते. आज आय कॅन प्राऊडली से की स्मृती मॅम सोबत आधार सर उभे राहिलेले आहेत आणि आधार सरांचा खूप मोठा आधार त्यांना मिळालेला आहे. नक्कीच. सो हा इव्हेंट सक्सेसफुल होण्यासाठी सर आज फॅशन इंडस्ट्री बघितलं की पुरुष आहेत पण ते प्रोफेशनली फक्त तेच काम करतात किंवा प्रोफेशनली ॲज अन ॲक्टर म्हणून मॉडेल म्हणून जे काहीतरी करत आलेले आहे असे पुरुष जोडले गेलेले आहेत. तर तुम्हाला असं का वाटलं की आपण पण हा जो फॅशन शो आहे असा आपण करूयात, किंवा स्मृती मॅम आणि तुम्ही दोघांनी येऊन एकत्रित येऊन तो विचार मांडला असेल, तर मग याबद्दल असं काहीतरी केलं पाहिजे असं तुम्हाला का वाटलं? आम्ही थोडासा असा विचार केला की ज्यावेळेस आपण अनेक निर्णय उद्योगधंदे करत असतो किंवा इतर समाजासाठी समाजातल्या इतर घडामोडींमध्ये आपण ज्यावेळेस इन्व्हॉल्व असतो कोणत्याही गोष्टीमध्ये, तर समाजाला आपण काहीतरी देणं लागतो. मग कुणा ना कुणासाठी तरी आपल्याला पुढे येऊन एक कार्य करण्याची गरज आहे. मग त्या दृष्टिकोनातून स्मृती मॅडमने ज्यावेळेस ही संकल्पना आमच्यासमोर मांडली त्यावेळेस आम्ही असा विचार केला की ठीक आहे, मग आपल्याला जर स्त्रियांसाठी गृहिणींसाठी काहीतरी करण्याची संधी उपलब्ध होत आहे तर मग आपण याला रोटेट करताना थोडंसं वेगळ्या पद्धतीत रोटेट करू. मग आम्ही याचा थोडंसं या क्षेत्रांमधला थोडा अभ्यास विचाराधीन घेतला की आम्ही थोडासा अभ्यास केला. त्याच्यामध्ये आज साधारणतः अशा गोष्टी आमच्या लक्षात आल्या. पेजंट्स होतात किंवा हे फॅशन शोज होतात ते फक्त निर्णय शहरांपुरते मर्यादित असतात. समजा पुणे शहर म्हणा, मुंबई शहर म्हणा, नाशिक, नागपूर या शहरांपुरते मर्यादित होतात. तिथूनच महाराष्ट्राची सुंदरी म्हणा किंवा इतर भारताच्या सुंदरीपासून निवडले जातात. बरोबर. मग इतर महिलांना पण याच्यामध्ये कसं सहभागी होता येईल याचा आम्ही त्या दृष्टिकोनातून आम्ही प्रिपरेशन चालू केलं, विचार चालू केला की आपल्याला कसं याची कनेक्टिव्हिटी आणता येईल की संपूर्ण महाराष्ट्र आपल्याला बऱ्यापैकी जोडता येईल. मग त्या दृष्टिकोनातून आम्ही विचार करून अशा शेवटी निर्णयापर्यंत आलो की किमान आपण महाराष्ट्रातली 6 मोठी शहरं तरी किमान आपण याच्यामध्ये जोडू, कव्हर करूया, की ज्याच्यामध्ये आजूबाजूच्या शहरांच्या साधारणतः 100-150 किलोमीटरचा जो परिघ असेल त्या शहरातील लोक तिथं ऑडिशनसाठी येतील आणि त्याच्यातील काही ज्यांच्यामध्ये कला आहे, ज्यांच्यामध्ये काही वाव आहे की याच्यामध्ये त्यांना पुढं जायची इच्छा आहे, त्या लोकांना एक असं स्टेज निर्माण होईल की ज्यांना महाराष्ट्र पाहिजे. वाव. खरं तर सर ही संकल्पनाच खूप सुंदर आहे. कारण आज आपण अनेक रियालिटी शो बघतो ज्याच्या ऑडिशन होतात, पण त्या ऑडिशन ज्या त्या शहरामध्ये होतात. आणि मला असं वाटतंय फॅशन शो म्हटलं की केवळ मुंबई हे आपल्या पटकन डोळ्यासमोर येतं किंवा मग अगदीच आउट ऑफ महाराष्ट्र जावं लागतं. पण ज्या त्या प्रत्येक शहरामध्ये त्यांना येणं इथे प्रत्येकीलाच पॉसिबल आहे असं नाही आहे. मुंबईमध्ये असू देत किंवा बाहेर असू देत, त्या सगळ्या महिलांपर्यंत तुम्ही स्वतः पोहोचताय. म्हणजे जसं तुम्ही सांगितलं की आपल्या महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी शहरं जी आहेत ती तुम्ही कॅप्चर करण्याचा प्रयत्न करताय. तर मी असं म्हणेन की लोकांना तर इंटरेस्ट आहे, लोकांना यायचं आहे, पण तुम्ही स्वतः त्यांच्यापर्यंत पोहोचताय त्यांच्या शहरात जाऊ. त्यांना आपण एक वेगळा प्लॅटफॉर्म निर्माण करून देतो की तुम्हाला तुमच्या शहरात येऊन आम्ही प्लॅटफॉर्म देणार आहे. बरोबर. म्हणजेच हेच की असं होणार की जो प्रवास त्यांचा जो इतका लांबचा प्रवास होता, जो त्यांना ऑलरेडी कुठेतरी प्रत्येकीचं शेड्यूल बिझी असतं, प्रत्येकजण आपापल्या कामामध्ये ऑलरेडी कुठेतरी अडकलेला असतो, तर अशा सगळ्यांसाठी ही सुवर्ण संधी आपण असं म्हणूयात की ठीक आहे, आम्ही तुमचा प्रवास जो आहे तो थोडा कमी करतोय. म्हणजे नाशिकच्या बाहेर जर तुम्हाला जाणं पॉसिबल नाहीये तर आम्ही नाशिकमध्ये येतोय. तर एकंदरीत हे असं झालंय. पण आता येईन सरांकडे. चंद्रकांत सर, खरं तर असं म्हणतात की एखाद्या गोष्टीची जर सुरुवात करायची असेल, बदल घडवायचा असेल, तर तो आपल्यापासून बदल जो आहे तो झाला पाहिजे. अर्थात हा बदल करण्याचा निर्णय तुम्ही घेतलेला आहे आधार सरांसोबत आणि स्मृती मॅमसोबत जोडून. तर तुम्हाला असं का वाटलं की आपण यांच्या दोघांसोबत एकत्रित येऊन काम केलं पाहिजे किंवा काय? कारण की आधार सर हे माझे मित्र आहेत, मित्रच नाही तर माझे मोठे बंधूच आहेत. तर त्यांनी जी संकल्पना माझ्यासमोर मांडली तर मलाही असं वाटलं की नाही यार, हे त्यांचे जे काय बिझनेस आहेत ते बिझनेसच्या बाहेर जाऊन एक आपल्या महाराष्ट्राच्या महिलांसाठी जर काही करत असतील तर आपण का नाही सहभाग घ्यावा. कारण त्यांच्या माध्यमातून आपले बोलतात ना खारीचा वाटा एक छोटासा, तर चला आपणही त्यात भाग घ्यावा आणि आपल्या हातातून सुद्धा काही महिलांची महाराष्ट्रातल्या महिलांसाठी काय प्लॅटफॉर्म वगैरे आपण काय अवेलेबल करू शकत असेल तर करूया आपण. तर त्यांच्यासाठी मी पण त्यांच्याबरोबर सहभाग झालो आलेलो आहे. आणि आम्ही महाराष्ट्रात जाऊन जे काही गृहिणीसाठी की ज्या मी करत आहोत, तर एक असं आहे की प्रत्येकाचे स्वप्न असतात. आता एखादी मिस असेल किंवा मिसेस असेल तर मिस तर ती ऑलरेडी आई वडिलांच्या ह्याच्यावरती ती करू शकते, म्हणजे सपोर्ट फ्युचरमध्ये ती काही पण निर्णय घेऊ शकते.
पण एखादी महिला आहे की जिचं लग्न होऊन गेलेलं आहे, तिच्याकडे खूप सारं टॅलेंट होतं वगैरे, पण तिला ऑपॉर्च्युनिटी भेटण्यासाठी प्लॅटफॉर्मच अवेलेबल नाही झाला. बरोबर. तर तो प्लॅटफॉर्म अवेलेबल करण्यासाठी यांनी जे निर्णय घेतलेले आहेत, तर मलाही असं वाटलं की नाही, मग हे जे कार्य चांगलं करत आहेत तर आपणही त्याच्यात सहभागी दिला पाहिजे, जेणेकरून आपल्याही भागातले काही महिला असतील की ज्यांना हे प्लॅटफॉर्म आपण अवेलेबल यांच्या मार्फत पण अवेलेबल करून देऊ. यामुळे मी यांच्याबरोबर सहभाग झालेला आहे आणि मला खूप आनंदी आहे की स्मृती मॅम आहेत, आधार भाऊ आहेत, की यांच्याबरोबर मी जोडलोय. तर मी स्वतःला खूप म्हणजे भाग्यशाली समजतो की क्या माझ्या बात आहे. नाही सर, तुम्ही खूप उलटी सरांची साथ आहे सरांची म्हणून हा साथ, सगळा हो. प्लॅटफॉर्म आज आपण पहिलं ऑडिशन नवी मुंबईमध्ये आज जर आपण घेत आहोत क्या बात तर आहे. सरांचे सर्व काही प्रयत्न नवी आहेत. मुंबई जेवढं काही ओढलंय ते त्यांनीच ओढलंय. वा. त्यांनी पूर्ण नवी मुंबई इथे ओढली. म्हणजे कसं माहितीये मॅम की म्हणजे आधार सर आहेत, तर हे माझे बंधुराज आहेत, म्हणून मी तिथे कसली गोष्टीचा विचार न करता की नाही, हे पार्टनरशिप नाहीये किंवा मी ऑर्गनायझर आहे म्हणून नाही, हे माझे बंधू आहेत, त्या बंधूसाठी मी काम करत आहे. वा. आपल्या घरातला विषय आहे हम्म. हे समजून मी माझं पूर्ण बोलतात ना, म्हणजे पूर्ण झोकून दिलेलं आहे. दिलंय. अजून काय पाहिजे? म्हणजे असं आपण म्हणू शकतो की जर मराठी माणसाने ठरवलं की एकत्र यायचं आणि काम करायचं आणि चांगलं काहीतरी करायचं, तर बदल आणि ते चांगलं काम नक्की होणार आहे. जसे तुम्ही सगळेजण एकमेकांसोबत जोडलेले आहात. बऱ्याच गोष्टी आहेत. नक्की हे ब्युटी पेजंट कसं आहे, काय आहे, याविषयी आपण जाणून घेणार आहोत. कारण आत्तापर्यंत आपण फक्त जाणून घेतलं की हे ब्युटी पेजंट का होत आहे. तर आता ते कसं होणार आहे हेही जाणून घेऊयात. पण वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत राहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. Acharya 90 FM 90 FM. हॅलो हाय नमस्कार श्रोते हो, पुन्हा एकदा छोट्याशा विश्रांतीनंतर मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. आणि येस, अर्थात फॅशनिस्टा या आपल्या सेगमेंटमध्ये आज आपल्यासोबत जोडली गेलेली आहे स्मृती एंटरप्राइजेस प्रस्तुत होणारा इव्हेंट, अर्थात ज्वेल 1 ब्युटी पेजंट, मिस महाराष्ट्र द ज्वेल आणि मिसेस महाराष्ट्र द ज्वेल. खरं तर त्या सर्वसामान्य महिलांसाठी किंवा खरंच ज्यांच्याकडे खूप छान पॅशन आहे पण प्लॅटफॉर्म मिळत नाही आहे, योग्य प्लॅटफॉर्म मिळत नाही आहे, अशा सगळ्यांसाठी द ज्वेल 1 प्लॅटफॉर्म घेऊन आलेले आहेत. आणि त्याच्याच माध्यमातून आज आपण स्मृती मॅम, आधार सर आणि चंद्रकांत सर यांच्यासोबत छान दिलखुलास गप्पा मारत आहोत. स्मृती मॅम, ब्रेकपूर्वी पाहिलं की ही कॉन्सेप्ट का सुचली किंवा आपण का हा प्रयत्न घेतला किंवा का हा घाट घातलाय. तर आता तर सुरुवात झालेली आहे, पण कशी होणार आहे, कसा होणार आहे हा संपूर्ण द ज्वेल 1चा प्रवास आणि कशी कॉन्सेप्ट आहे तुमची? आमचे जे ऑडिशन्स आहेत, जसं आपण बोललो की आपण ऑनलाईन ऑडिशन्समध्ये नाही जास्त इन्व्हॉल्व होत, तर आता फिजिकल ऑडिशन्स आहेत. तर फिजिकल महाराष्ट्रभरात 6 ऑडिशन्स होणार आहेत. 2 मुंबईमध्ये, जे के आहे नवी मुंबई आणि ठाणे. नवी मुंबई इथे CBD बेलापूरला, आणि पुणे, नागपूर, नाशिक, कोल्हापूर इथे आपण एक ऑडिशन्स घेणार आहोत. आणि ऑडिशन्सची जी हे असेल त्याच्यासाठी तुम्हाला कशी तयारी करायची आहे, तुम्हाला काय घालायचं आहे, तुमचा मेकअप कसा हवा, म्हणजे तुमचं वॉक कसं असला हवा आणि बाकीची सगळी तयारी. तर कोणतीही ब्युटी पेजंट हे करत नाही. आपण करतो आहे की आपण महिलांना थोडंसं एज्युकेट करतो आहे की हाऊ डू यू हॅव टू प्रेझेंट युअर सेल्फ इन अन ऑडिशन ऑर अ ब्युटी पेजंट ऑडिशन. येस. की तुम्ही तर त्यांचं कॉन्फिडन्स थोडा वाढेल आणि दे कॅन परफॉर्म बेटर. येस. सो हे आहे. सो त्यांचं कसं असणार आहे की ते रॅम्पवरून चालत येणार, मग ते थांबणार, मग त्यांचं इंट्रोडक्शन देणार, मग ते म्हणजे ज्युरी वगैरे त्यांना काहीतरी प्रश्न विचारतील. त्यानंतर ते आपलं कोणत्या तरी सगळ्यांकडे एक टॅलेंट असतो, काही असेल, बरोबर बरोबर, कविता करणे, डान्स, सिंगिंग असेल, सिंगिंग वगैरे, तर ते काही ते असेल तर ते तिथे प्रदर्शित करू शकतात आणि मग ते एक्झिट घेऊ शकतात, असं आहे. आणि प्लस ते हे सगळं होताना म्हणजे त्यांच्यासाठी खूप सारे गिफ्ट हॅम्पर्स पण आम्ही ठेवले आहेत. आणि नंतर हा तर व्हिडिओ आपण ऑडिशन्सच्या आधीच देणार आहे,
पण प्रत्येक महिला आमच्यासाठी फार स्पेशल आहे. आणि परत मी सांगते की परत कोणतीही पेजंट कंपनी हे करत नाही, पण आम्ही करतोय की ते जेव्हा चालत येणार तो त्यांचा तो 3 ते 4 मिनिटाचा जो प्रवास वॉक आहे, बरोबर. हा, तो स्टेजवरचा जो त्यांचा रनवे जो वॉक. प्रवास आहे किंवा तो एक्सपिरियन्स आहे की ते चालत येणार, मग ज्युरी प्रश्न विचारणार, मग ते काहीतरी त्यांचा टॅलेंट शो करणार. तर तो जो एक व्हिडिओ आहे तो एका सिनेमॅटिक आणि छान असा व्हिडिओ बनवून आम्ही प्रत्येक महिलेला, जेवढेही कंटेस्टंट्स आलेत 200-300 जेवढेही, त्या सगळ्यांना आम्ही तो त्यांचा सिनेमॅटिक व्हिडिओ देणार. प्लस आपली एक प्रोडक्शन कंपनी आहे पेंटेंट स्टुडिओज म्हणून, ते देखील तिकडे उपस्थित असणार आहे. सो त्यांना जर कोणतीही कंटेस्टन्स किंवा तिचा परफॉर्मन्स किंवा तिचं जे काही त्यांना असं वाटलं की ओके शी इज सुटेबल फॉर आवर नेक्स्ट प्रोजेक्ट, तर त्यांना तोही चान्स आहे. वाव, क्या बात आहे. हो. सो हे सगळं आपण देतोय. बरं, आता त्यालाच लागून एक महत्त्वाचा प्रश्न आहे की मी आपलं पॅम्पलेट पाहिलं ज्याच्यावरती फक्त लिहिलंय की एंट्री फी ही 599 आहे. तर इतक्या माफक दरामध्ये तुम्ही या सगळ्या गोष्टी देताय, त्याविषयी काय सांगाल? कमर्शियली खरं सांगू कोमल मॅडम, तर आम्ही विचार केलाच नाही कमर्शियल्सचा की आम्हाला एवढे आम्ही जे काही करतोय हे ऑर्गनाईज करतोय ह्याच्यातून आम्हाला काय मिळणार आहे हा विचारच नाही केला. आमची संकल्पनाच ती होती की महिलांसाठी काहीतरी, म्हणजे जी सर्वसामान्य आहे, ती गृहिणी असो, वर्किंग वुमन असो किंवा रिटायर्ड असो किंवा काही असो किंवा एक स्टुडंट असो, ती काही असो, ती त्या म्हणजे त्या 599 तिला हे जे आहे 4 गोष्टी आम्हाला सगळं द्यायचंय. सो दॅट यु नो, जरी ते क्राऊन नाही मिळाला तरी तिला ते ओके, ती ते नेहमीच ठेवेन मनात किंवा डोक्यात किंवा हा एक मेमरी सजवून ठेवेल. येस, की एक छानसा आपला ऑडिशन झाला. आणि फक्त ऑडिशन्स नाही, ऑडिशन्समध्ये पब्लिक जी असते ती लवकर बोर होऊन जाते, तर आपण थोडंसं एंटरटेनमेंट पण ठेवलंय, थोडे डान्स, थोडे डान्स आहे, थोडं स्टँडअप आहे, काय काय आहे जे आपण करू शकतो त्यांना एंटरटेन करण्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करणार आहे. म्हणजे याचाच अर्थ काय की तुम्ही ऑडिशन तर देणारच आहात, आणि मी असं म्हणेन की एक दिवस तुम्ही खास स्वतःसाठी काढताय. म्हणजे तिथे आल्यानंतर तुम्हाला स्वतःला प्रेझेंट करायचं आहे, पण त्याबरोबर तुम्ही छान थोडंसं रिलॅक्स होणार आहात. हो, तिकडे तुम्ही मस्त Enjoy. छान बसून कार्यक्रम एन्जॉय करणार आहात. आता तुमच्यासाठी दिलेला जो वेळ आहे तो तुमच्यासाठी नक्कीच महत्त्वाचा आहे. तुम्ही स्वतःला कसं प्रेझेंट करताय, कसं करताय, तर त्या व्यतिरिक्त इतक्या सगळ्या गोष्टी तुम्ही देताय. सर तुमच्याकडे येईन आता, कारण कोणताही ब्युटी पेजंट म्हटला की सगळ्यात महत्त्वाचं जर कोणतं पॅनल असतं तर ते ज्युरी पॅनल असतं. आणि आपण ऑन कॅमेराही ही गोष्ट बोलतोय, बऱ्याच ठिकाणी बऱ्याच गोष्टींमध्ये इंटरफेअर होताना दिसतात. तर आपण ती पारदर्शकता जपण्याचा एक प्रयत्न करणार आहोत. आणि हे जे आता ज्युरीज ठेवलेले आहेत ते कोण आहेत, कोणत्या फील्डमधून आहेत, आणि महाराष्ट्रामध्ये ज्या होणार आहेत ऑडिशन तिथे ज्युरीज कसे असणार आहेत? बऱ्याचशा ठिकाणी जे ज्युरीज असणार आहेत ते वेगवेगळे आहेत, जे इतर शहरांमध्ये असणार आहेत. नवी मुंबईतलं जे ज्युरी पॅनल आहे ते जवळपास 6 लोकांचं आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा ज्यांचं नाव येतं ते श्री जयेश पाटील म्हणून आहेत, ज्यांचा JP स्टुडिओ म्हणून आहे स्वतःचा. तर ते ऑलरेडी फॅशन कोरिओग्राफर आहेत, आंतरराष्ट्रीय फॅशन कोरिओग्राफर आहेत, त्यांचा यामध्ये समावेश आहे. त्याच्यानंतर अश्मिक कामटे सर आहेत की ज्यांचे मराठी चित्रपटसृष्टीमध्ये खूप मोठी छाप आहे, आणि ते लावणी आर्टिस्ट आहेत, बालगंधर्व पुरस्कृत आहेत, त्यामुळे त्यांचाही याच्यामध्ये समावेश आहे. त्याच्यानंतर डॉक्टर डिम्पल पडावे मॅडम म्हणून आहेत, ज्या मिस इंडिया 2025 देखील राहिलेल्या आहेत ऑलरेडी, तर त्यांचाही याच्यामध्ये समावेश आहे. त्याच्यानंतर सौम्या नायर मॅडम आहेत, त्या मिस हेरिटेज इंडिया 2025 त्याही राहिलेल्या आहेत, त्यांचाही याच्यामध्ये समावेश आहे. त्याच्यासोबत जे येणार आहे ते मिस्टर किशोर यशोद म्हणून आहेत, ज्यांचा रॅम्बो फिल्म स्टुडिओ म्हणून त्यांचं स्वतःचं प्रोडक्शन हाऊस आहे, डायरेक्टर्स आहेत. तर ते स्वतःही याच्यामध्ये उपक्रमामध्ये आपल्यासोबत आहेत. त्यासोबत मिस्टर सोपान शेडगे म्हणून आहेत, जे खूप मोठे तज्ज्ञ आहेत, वक्ते आहेत, प्रवक्ते. तर तेही याच्यामध्ये पर्यवेक्षक म्हणून येणार आहेत. तर असं हे 6 जणांचं मोठं ज्युरी पॅनल आपण केलेलं आहे तयार, की जिथे कोणालाही वाव नाहीये की ते कुणीतरी कुणाची तरी पर्सनॅलिटी
एकाच्याच नावाने कुणाच तरी सिलेक्शन होईल किंवा काय असं कोणतीही व्यक्ती नाही आहे. सर्वजण वेगवेगळ्या सेक्टरमधील आहेत, त्याच्यामुळे तुमचे ऑडिशन हे नक्कीच. सिलेक्शन खूप छान पद्धतीने होणार आहे. म्हणजे ती पारदर्शकता असेल तिथे आणि आणि- त्याचबरोबर हे सगळे पॅनल असे आहेत, हे सगळे दिग्गज आहेत त्या त्या क्षेत्रामध्ये. पण सर त्याबरोबर आम्ही पॅम्पलेटवरती अजून एका अभिनेत्रीचा फोटो बघतोय आणि ती अभिनेत्री ऑलरेडी तिने सगळ्या प्रेक्षकांच्या मनावरती राज्य केलेलं आहे. तर स्वतः सोनाली मॅम सुद्धा येतात, तर काय सांगाल? आमची संकल्पना अशी होती की आम्ही, जसं मी तुम्हाला ब्रेकच्या अगोदरही सांगितलं, की आम्ही 6 शहरांमध्ये आम्ही हे ऑडिशन घेत आहोत. पण याच्यातलं मुख्य आकर्षण जे ठरणार आहे ना, ते 6 शहरांमध्ये 6 सेलिब्रिटीज तुमच्या भेटीला येत आहेत. पूर्ण 6च्या 6 शहरांमध्ये. त्यातल्या पहिले जे शहर आहे नवी मुंबई, येथे सोनाली कुलकर्णी जी मॅडम स्वतः येत आहेत, की ज्या तुम्हाला ऑडिशन बघणार आहे, जज करणार आहेत. त्यासाठी खूप वेळ तेही उपस्थित राहणार आहेत या प्रोग्रामला. आणि एक सेलिब्रिटी आकर्षण जे म्हटलं जातं, बरोबर. की सर्वसामान्य गृहींना फक्त एक चित्रपटामध्ये पाहिलं जातं, टीव्हीवरती ज्यांना पाहिलं जातं, त्यांना भेटण्याची एक सुवर्ण सुवर्ण संधी देखील याच्यामध्ये आपण त्यांच्यासाठी घेऊन येत आहोत. नक्कीच. कारण असं असतं ना की ज्या अभिनेत्रींना आपण पाहिलेलं असतं, त्यांचं काम पाहिलेलं असतं आणि त्यांचं काम जेव्हा आपल्याला आवडतं आणि त्यांच्या समोर आपली कला सादर करण्याची एक संधी मला असं वाटतंय आपण या ब्युटी पेजंटच्या माध्यमातून दिलेली आहे. तर आता वळूयात सर, फायनली काय म्हणतात त्याला, शुभारंभ होतोय. पहिली ऑडिशन ही आपल्या हक्काच्या ठिकाणी नवी मुंबईत होते. नवी मुंबईच्या ऑडिशन विषयी काय सांगाल? विषय असा आहे की आम्ही नवी मुंबईसाठी म्हणजे आता आम्ही खूप शहरामध्ये वगैरे पाहिले की म्हणजे नवी मुंबईच्या वाशीच्या पलीकडे आपण जर गेलो तर नवी मुंबई सिटीमध्ये बरेचसे होतात, म्हणजे फॅशन शो होतात वगैरे. पण आमच्या नवी मुंबईच्या जे गृहिणी आहेत किंवा महिला आहेत यांच्यासाठी अजून एवढे ग्रँड म्हणजे शो कोणीही ऑर्गनाईज केलेले नाही आहेत किंवा असे कोणीही प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलेले नाहीत. होतात म्हणजे फॅशन शो होतात, पण ते कुठे होतात, कधी लॉन्च करतात आणि कधी संपतात हे आम्हाला समजलेलं किंवा नाही. तेवढ्या पर्टिक्युलर Yes, एरिया yes. पुरतं. तर एक आमच्या नवी मुंबई म्हणजे पूर्ण रायगड जिल्हा म्हणावं लागतात की पूर्ण रायगड जिल्ह्यांच्या ज्या गृहिणी आहेत की ज्या खेडोपाडी आजूबाजूला जे गावं आहेत तिथे जे राहणारे ज्यांचे ड्रीम्स आहेत की आम्हाला कुठेतरी असं एक प्लॅटफॉर्म हवा की जिथे आम्ही आमचं टॅलेंट शो करू, की बरोबर. जिथे जाऊन आम्ही ते प्रेझेंट करू आणि अशा मोफत म्हणजे दरामध्ये असावं की जे आम्हाला म्हणजे हे होईल परवडण्यासारखं. ते आम्ही प्रयत्न केलेले आहेत की 599 मध्ये त्यांना उपलब्ध करून दिलेला आहे तो प्लॅटफॉर्म, की त्यांनी यावं, आपलं टॅलेंट दाखवावं आणि ही जी आपली जी ब्युटी पॅजेंट आहे, जो फॅशन शो आहे, याचे विनर व्हावे हे आमचे स्वप्न आहे. नक्कीच. तर पहिली ऑडिशन आणि पहिली ऑडिशन जी आहे नवी मुंबईमध्ये आपण 21 फेब्रुवारीला CBD बेलापूर के स्टार हॉटेलला ठेवलेली आहे. त्याचा टायमिंग जो आहे 10 ते 5 असेल. नक्कीच. तर पहिली ऑडिशन अगदी जवळ आलेली आहे. आपल्याला ऐकणारे सगळे श्रोते, यूट्यूबवरती पाहणारे सगळे माझे प्रेक्षक, जर तुम्ही नवी मुंबई रायगड इथून बिलॉंग करत पूर्ण असाल रायगड जिल्हा तर नक्की मला असं वाटतंय सहभागी व्हा. सिलेक्शन होणं न होणं हा पुढचा भाग आहे, पण स्वतःला एक्सप्लोर करण्याची एक खूप चांगली संधी सगळ्या महिलांना, मुलींना इथे मिळते. त्यामुळे या संधीचा फायदा घ्या. मॅम तुमच्याकडे येईन पुन्हा एकदा, कारण आपण फक्त ऑडिशन पुरते मर्यादित नाही राहणार आहोत. ऑडिशन झाल्यानंतर फिनाले सुद्धा असणार आहे. तर ऑडिशन झाल्यानंतरच्या पुढच्या प्रोसेस काय? ऑडिशन्स नंतर आम्ही आमचे फायनलिस्ट निवडणार आहोत आणि मग आमचा ग्रँड फिनाले जो होणार आहे तो एखाद्या छानशा हॉटेलमध्ये होणार आहे मुंबईच्या. हो. आणि तिकडे म्हणजे ते 3 दिवसाचा तो एक स्टे मिळणार आहे. जे काही आमचे फायनलिस्ट असतील त्यांना 2 नाईट्स 3 डेजचा स्टे मिळणार आमच्याकडून. आणि प्लस त्यांचं एक ग्रूमिंग सेशन्स असणार आहे. 2 दिवसाची त्यांची प्रोफेशनल प्लस लाईफस्टाईल ग्रूमिंग सेशन्स असणार. प्लस थोडंसं एंटरटेनमेंट असणार, डान्स वगैरे, छोटीशी आफ्टर पार्टी. मग 3rd डेला त्यांची फिनाले होणार. त्यात असणारे 2 राऊंड आणि सेमीफायनलचा 1 राऊंड आणि मग फायनल्सचा 1 राऊंड असे. तर म्हणजे हा फिनाले ही लवकरच होणार आहे. हो. तर मला असं वाटतं की जे 6 वेगळी वेगळी ठिकाणं आहेत त्यांचं तिथे- सिलेक्शन yes, होऊन yes. सगळे जे आहे तो आपला फिनाले होणार आहे. Yes. सर आता तुमच्याकडे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असतो, बक्षीस काय मिळेल?
बरोबर. कारण असं असतं की मला मिस महाराष्ट्र द ज्वेल हे टायटल तर मिळणार आहे, मिसेस महाराष्ट्र द ज्वेल हे टायटल मिळेल, पण बऱ्याच वेळेला बऱ्याच ठिकाणी विचारलं जातं की तुमच्या बक्षिसांचं स्वरूप काय आहे. तर प्रेक्षकांच्या मनातला तोच प्रश्न मी तुम्हाला विचारते, बक्षिसांचं स्वरूप काय आहे? आता त्याच्यामध्ये असं आहे की आपण फर्स्ट, सेकंड आणि थर्ड असे 3 रँक त्याच्यामध्ये निवडलेले आहेत. मिसमध्ये 3 आणि मिसेसमध्ये 3 असे 6 कंटेस्टंट आपण निवडतोय, जे फिनालेसाठी फायनलिस्ट असतील. त्यातले जी फर्स्ट असेल तिला 3 लाख, सेकंड असेल त्याला 2 लाख आणि जे थर्ड असेल तिला 1 लाख. याप्रमाणे 3, 2 आणि 1 याप्रमाणे मिस आणि मिसेस या सगळ्यांना मिळून 12 लाखाचे आपण बक्षीस वितरित करत आहोत. क्या वाटतंय? ते वर 3 रुपीज असणार आहे. भले त्याच्यामध्ये तुम्हाला 3 लाखाचे कोणते कोणते गिफ्ट्स मिळतील मोठेवाले, हम्म. अथवा तुम्हाला फॉरेन ट्रिप्स मिळतील, अथवा तुम्हाला त्याचे प्राइजिंग मिळेल. या बरोबर. या कोणत्याही पण एक सेक्टरमध्ये पूर्ण प्रॉपर तेवढं पॅकेज तेवढ्या मिळणार आहे, पॅकेज इतक्या लाखांचं. येस 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 येस. क्या बात आहे. म्हणजे एकतर हे खूपच माफक दरात सुरुवातीला होते, पण त्यानंतर जे मिळणार आहे ते खूप मोठं आहे, ते खूप छान आहे. आणि या व्यतिरिक्तही तुम्हाला एकतर स्वतःला एक्सप्लोर करायला मिळतंय. तुम्ही अशा दिग्गजांच्या हाताखाली तयार होणार आहात जे ऑलरेडी इन टू इंडस्ट्री आहेत, म्हणजे जे ग्रूमिंग आपल्यावरती होईल. Yes. कारण International choreographer. इंटरनॅशनल कोरिओग्राफर आहेत. कारण आपण एक खूप रॉ असतो आणि या रॉला कुठेतरी पॉलिशिंग करणंही तितकंच गरजेचं आहे. आणि मला असं वाटतंय हे पेजंट झाल्यानंतर तुम्ही प्राऊडली इंडियाला अगदी बाहेर जाऊनही तुम्ही प्रेझेंट करू Yes, शकाल. international. इतका कॉन्फिडन्स तुम्हाला या ब्युटी पेजंटमधून मिळेल. बरोबर आहे. सो सर तुमच्याकडे येईल. खरं तर मुलाखतीच्या उत्तरार्धाकडे आलोय. आपलं काम इतकं मोठं आहे पण आपल्याकडे वेळेचं बंधन आहे, त्यामुळे आपल्याला उत्तरार्धाकडे यायचं आहे. म्हणून मी आज तुम्ही संपूर्ण नवी मुंबईचं पाहताय. सरांनी आल्याला सांगितलं की नवी मुंबईमध्ये जर सरांची पकड बसली असेल तर तुमचा मोठा हात आहे. तसेच बाकीचे हे शहरं आहेत. इतर सगळ्या महिलांना काय अपील कराल? माझं तर एवढंच अपील असेल की आमच्या कार्यक्रमाला सर्वांनी, महाराष्ट्रातले जे पण आम्ही शहरं निवडलेली असतील, सर्वांनी जास्तीत जास्त आमच्या कार्यक्रमाला पार्टिसिपेट करावं, हीच माझी इच्छा आहे. नक्कीच. स्मृती मॅम, तुम्ही एक स्वतः छान पॅशनेट लेडी आहात. Thank you. बऱ्याच I take it as a compliment. शुअर. सो बऱ्याच लेडीज असतात पॅशनला मागे सोडतात जस्ट बिकॉज ऑफ सम रिझन. त्यांना आपलं पॅशन मागे सोडावं लागतं आणि मग कुठेतरी ती मनात खंत राहून जाते, अरे यार हे करायचं राहिलं. तर काय सांगाल अशा सगळ्या लेडीजना? मी माझ्याकडे एकच मेसेज आहे त्यांना द्यायला की जे लाईफ किंवा हे जे आयुष्य. जीवन, आयुष्य, जिंदगी हे आपण जे काही बोलतो हे फक्त एकदाच मिळते. येस, ही फक्त एकदाच मिळते. पुढच्या जन्मात तुम्ही काय येणार आणि पाठच्या जन्माचं काय घेऊन आलात हे आपण या जन्मात तर आपल्याला काहीही माहीत नाही. जे माहिती आहे ते आजचं आहे, प्रेझेंट आहे. आणि आज तुम्हाला हा मौका आहे. आज तुम्हाला एवढा खूप मोठा प्लॅटफॉर्म मिळतोय की जिथे तुम्ही तुमचं ब्युटी, स्टारडम, टॅलेंट, तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही शोकेस करू शकता. सो वी गिव्ह यू अ प्लॅटफॉर्म, यू गिव्ह अस टॅलेंट. थँक्यू. क्या बात आहे. आणि ऑफकोर्स टॅलेंटला ही एका प्लॅटफॉर्मचीच गरज असते Absolutely. आणि हा प्लॅटफॉर्म आपण देतोय. सो खरंच थँक्स. आणि ओव्हर टू यू सर. आज अनेक महिला असतील ज्यांच्यासाठी ही खरंच सुवर्ण संधी आहे. नंतर असं नको व्हायला की अरे यार मी करायला हवं होतं, माझी संधी चुकली. तर असं नको व्हायला, म्हणून महिलांना काय सांगाल? मी सर्व महिलांना एक असं आवाहन करेन की भले आता सध्या नवी मुंबईमध्ये ऑडिशन्स होत आहे, तर सध्या नवी मुंबईतील महिलांसाठी एक खूप मोठी सुवर्ण संधी आपण घेऊन येत आहोत. तरी मुंबईतील सर्व महिलांनी, जेवढ्या महिलांना याच्यामध्ये सहभागी होता येईल तेवढ्या महिलांनी आमच्याशी संपर्क साधून सहभागी होता यावं या कार्यक्रमात. तुम्हाला याच्यामध्ये खूप मोठा अपॉर्च्युनिटीज तुम्हाला स्वतः आल्यानंतर स्वतः कशा निर्माण होतात बरोबर. हे तुम्हाला स्वतःही सिद्ध करून दाखवता येईल आणि मिळतील. नक्कीच. तर तुम्ही स्वतः सहभागी व्हा. हा भले नवी मुंबईत आहे, पुण्यात आहे, ठाण्यात आहे, नाशिकमध्ये, नागपूरमध्ये, कोल्हापूरमध्ये, हे जरी 6 ऑडिशन दिसत असतील तरी असं समजा की ह्या 6 भागातील गृहिणी एकत्र येऊनच हा ताज घेणार आहेत.
वा Yes. हो. नावात बरंच काही दडलंय हो, ते बरोबर. तुम्हाला नंतर कळेल. तर याच नोटवरती मी सुद्धा ऑन बिहाफ ऑफ स्मृती एंटरप्राइजेस आणि द ज्वेलवन ब्युटी पेजंट यांच्या माध्यमातून सगळ्या मुलींना, महिलांना एकच सांगू इच्छिते, मॉडेलिंगची भाषा बदलू लागलेली आहे. मॉडेलिंगची चौकट जी घालून ठेवलेली होती ती कुठेतरी बदलू पाहते आणि तुमच्या जर मनामध्ये इच्छा आहे की तुम्हाला हे करायचं आहे, तर अशा सगळ्या महिलांना, मैत्रिणींना, मुलींना सगळ्यांना आवाहन आहे, नक्की सगळ्यांनी पार्टिसिपेट करा आणि तो ताज, तुमच्या नावाचा तो ताज, तो क्राऊन, तुमचा हक्काचा क्राऊन घ्यायला तयार व्हा. इतकं सांगेन आणि याच नोटवरती तुमच्या तिघांनाही खूप खूप शुभेच्छा, Thank you. खूप Thank ऑल द you. बेस्ट. आणि सर, फक्त एक रजिस्ट्रेशन जर करायचं असेल तर काही कॉन्टॅक्ट नंबर किंवा काही असेल तर प्लीज. आमचे 3 मोबाईल नंबर आहे ज्याच्यावरती आपण संपर्क साधू शकता. त्यातला एक मोबाईल नंबर आहे 9167673663. दुसरा नंबर आहे 9152223663. तिसरा नंबर आहे 9096150750. या आणि 3 नंबरवरती website. तुम्ही आम्हाला संपर्क साधू शकता. तसंच आमचं thejewelonepagent.com म्हणून आमची वेबसाईट आहे. तसंच मिस अँड मिसेस द ज्वेलवन म्हणून आमचं एक पेज आहे, जे इन्स्टा पेज आहे. Instagram. इथे तुम्ही आम्हाला संपर्क साधू शकता आणि आपलं नाव आजच बुक करा नक्कीच. आणि आपली नाव नोंदणी करून घ्या. तर नक्कीच रजिस्ट्रेशन सध्या अजूनही सुरू आहेत. तर नक्की ज्या महिलांनी इंस्टाग्रामवरती कंटिन्युअसली या ॲड येत आहेत, तुमच्यापर्यंतही काही वेळात त्या पोहोचल्या असतील, तर ज्यांना या संधीचा फायदा घ्यायचा आहे त्यांनी याकडे दुर्लक्ष करू नका. इंस्टाग्राम सध्याचं अगदी युजफुल मीडियम झालेलं आहे. तिकडेही ॲड अवेलेबल आहे, वेबसाईट आहे, कॉन्टॅक्ट नंबर सरांनी सांगितलेले आहेत. नक्की सगळ्यांनी पार्टिसिपेट करा आणि बस इतकंच आवाहन करेन आणि तुमच्या तिघांनाही पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद. मॅडम, धन्यवाद. कोमल मॅडम, तुमचे पण खूप खूप Thank खूप you so आभार. much. थँक्यू फॉर इन्व्हायटिंग अस अँड थँक्यू फॉर गिव्हिंग अस दिस प्लॅटफॉर्म, की आम्ही सर्व महिलांना कन्वे करू शकू की आम्ही त्यांच्यासाठी एक प्लॅटफॉर्म घेऊन आलो Yes, आहे. नक्कीच. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच मॅम. आणि याच नोटवरती मी आर.जे. कोमल तुमच्या सगळ्यांची इथेच रजा घेते. ही मुलाखत महिलांसाठी केलेला एक आगळा वेगळा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला नक्की प्रतिक्रिया कळवा आणि कुठेही जाऊ नका. ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. धन्यवाद.